जळगाव जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही पावसाची रिमझिम सुरू आहे। 2 दिवसांपासून पावसाची रिमझिम सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने दडी मारलेली होती, त्यामुळे शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीची टांगती तलवार होती। मात्र सलग 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळालंय, तर याच पावसामुळे 2च दिवसात तापमानात देखील 6 ते 7 अंशांनी घट झाली आहे। काल सकाळपासून बुलढाणा जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी 10 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने जोरदार कमबॅक केलेला आहे। अनेक ठिकाणी शेतातील पिकं करपत चाललेली असताना एक प्रकारे हा पाऊस जीवदान ठरणार असल्याचं सध्या जिल्ह्यात बोललं जात आहे। जिल्ह्यात 94% पेरण्या पूर्ण झालेल्या असल्या तरी 10 दिवसांच्या पावसाने दिलेला जो खंड होता त्यामुळे पिकं धोक्यात आलेली होती। हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पुढील 3 दिवस काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे। बातमी कोकणातून आहे। राजापूर रेल्वे स्थानकातील नवीन छताचा भाग कोसळलेला आहे। वर्षभरापूर्वी नूतनीकरण झालेल्या छताचा भाग अचानक कोसळला कामाच्या दर्जावर, त्यामुळे मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित झालेला आहे। फक्त एका वर्षातच छताचा भाग पडल्यामुळे प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त केला जातोय। वारंवार अशा घटना घडत असल्यामुळे कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे आणि चौकशीची मागणी सुद्धा ग्रामस्थांनी आणि प्रवाशांनी केली आहे। रत्नागिरीच्या राजापूर रेल्वे स्थानकातील नवीन छताचा भाग कोसळलेला आहे। सध्या कोकणात जोरदार पाऊस बरसतोय, मात्र अगदी 2 ते 3 दिवसांच्या पावसामध्येच ही स्थिती पाहायला मिळाली आहे। खडकवासला धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पर्जन्यवृष्टी होत असून खडकवासला धरण जलाशय आज 73% क्षमतेने भरलंय। धरण क्षेत्रामध्ये पावसाचं प्रमाण पाहता आणि धरणामध्ये येणारा लोंढा पाहता येत्या काही तासात धरण 80% अथवा त्याहून अधिक क्षमतेने भरण्याची शक्यता आहे। आजच्या परिस्थितीनुसार पुढील काही तासात धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू करण्याची दाट शक्यता आहे।